घरातील या वस्तू कधीही चुकूनही ओलांडू नये, नाहीतर रातोरात गरिबी येते. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. चालताना कधीही या वस्तू ओलांडू नका, नाहीतर आपल्याला दोष लागतात. तसेच घरी आलेल्या या व्यक्तीचा तुमच्या घरी कधीही अपमान करू नका, नाहीतर घराची प्रगती होत नाही. त्यामुळे त्या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या. तसेच नमस्कार करताना असाच करा, म्हणजे आपल्या आयुष्याचे सोने होईल. त्या व्यक्तीची सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळेल. म्हणून नमस्कार करताना मनापासून नतमस्तक होऊन नमस्कार करा, कारण मोठ्या व्यक्तीच्या दोन्ही पायांच्या अंगठ्यात विशेष शक्तीचा संचार होतो. अंगठ्यामध्ये विद्युत संप्रेषणीय शक्ती असते. याच कारणामुळे मोठ्यांच्या पाया पडल्याने ती शक्ती आपल्याला मिळत असते आणि आपली प्रगती ही होते. असे म्हणतात की जे फळ कपिला नावाची गाय दान केल्याने किंवा कार्तिक ज्येष्ठ महिन्यात पुष्करमध्ये स्नान, दान, पुण्य इत्यादीचे प्राप्त होते, तेच पुण्य ब्राह्मणाच्या पाया पडल्याने प्राप्त होते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पाया पडते तेव्हा त्याचे दोष आपल्याला लागतात. म्हणून दोषमुक्त होण्यासाठी देवाचे नाव घ्यावे. देवाचे नाव घेतल्याने दोघांनाही सकारात्मक परिणाम मिळतात आणि पुण्यामध्ये देखील वाढ होते. चालताना कोणत्या गोष्टी ओलांडू नयेत, तसेच आपल्या घरी कोणत्या व्यक्तीचा अपमान करू नये हे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा. कुरुक्षेत्रमध्ये महाभारताचे युद्ध सुरू होते. दररोज कौरव सेनेचे मोठमोठे योद्धे मारले जात होते. कौरव सेना अत्यंत दुःखी होती. त्यांच्या सैन्याची संख्या हळूहळू कमी होत चालली होती. एक एक दिवस चिंतेचा उगवत होता. काय करावे सुचत नव्हते. अर्जुन, युधिष्ठिर यासारख्या वीरयोद्ध्यापुढे कोणाचेच काही चालत नव्हते आणि भीम तर महाशक्तिशाली एकदाच कितीतरी सैनिकांना परास्त करत होता. पितामह भीष्म सारखे ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून देखील त्यांच्या सेनेची सतत हानी होत होती. त्यामुळे दुर्योधन तर अगदी रागाने पेटून उठला होता. एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहावर व्यंग करतो. यामुळे व्यथित होऊन पितामह भीष्म घोषणा करतात की मी उद्या सर्व पांडवांचा वध करेल. त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या शिबिरात पोहोचताच पांडवांनी अस्वस्थता वाढवली, कारण भीष्माच्या क्षमतेत बाबत सर्वांनाच कल्पना होती. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण शिबिरात दाखल झाले. पांडवांची अस्वस्थता त्यांच्या लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले, माझ्यासोबत चल. द्रौपदीला सोबत घेऊन भगवान श्रीकृष्ण पितामहांच्या कक्षात पोचले. ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर उभे राहून द्रौपदीला म्हणाले, आत जाऊन पितामह यांना प्रणाम कर. आता श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आतमध्ये जाऊन पितामहांना प्रणाम करताच पितामह अखंड सौभाग्यवती भव असा त्यांच्या तोंडातून आशीर्वाद आला. त्यांनी आशीर्वाद दिला. त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की वत्स, एवढ्या रात्री तू एकटी कशी काय आलीस? तेव्हा द्रौपदी म्हणाले, माझे बंधू श्रीकृष्ण सोबत मी इथे आले आहे आणि ते बाहेर थांबले आहेत. असे द्रौपदीने सांगताच श्रीकृष्णाला भेटायला पितामह भीष्म बाहेर आले आणि त्यांनी दोघांनी एकमेकांना प्रणाम केला. पितामह भीष्म म्हणाले, माझ्या एका वचनाने दुसऱ्या वचनाने मात देण्याचं काम फक्त श्रीकृष्णाचंच करू शकतात. शिबिरात परतताना श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाले की बघ, तुझ्या फक्त एक वेळ पितामहांना नमस्कार करण्यामुळे तुझ्या पतींना जीवनदान मिळालं. हे तुझ्या लक्षात आलं का? जर तू दररोज नित्यनियमानं पितामह, भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य या मान्यवरांना नमस्कार केला असता आणि दुर्योधन, दुःशासन आणि यांच्या पत्नींनी सुद्धा जर नित्यनियमाने त्यांचे ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता, तर ही युद्धाची वेळच आली नसती. अशी असते आशीर्वाद आणि नमस्काराची शक्ती. यामध्ये तात्पर्य काय तर वर्तमान काळात आपल्याला घरी ज्या समस्या आहेत त्यांचे मूळ कारण हेच आहे की कळत न कळत आपल्या हातून वडीलधाऱ्या मंडळांची उपेक्षा केली जाते. जर प्रत्येक घरात वडीलधाऱ्या मंडळींना दररोज नमस्कार करून त्यांचा
आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील तर असे घर स्वर्ग तर बनू शकते, परंतु स्वर्गाहूनही सुंदर असते. मोठ्यांचा आशीर्वाद हे कसे कवच आहे, ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही. कारण नमस्कार प्रेम आहे, नमस्कारामध्ये विनय आहे. नमस्कार आदर्श शिकवतो. तसेच मनामध्ये नमस्कारामुळे सुविचार येतात. नमस्कार यामुळे क्रोध नष्ट होतो व आपला अहंकार नष्ट होतो. नमस्कारामध्ये शीतलता आहे, आपली संस्कृती आहे. या संस्कृतीच्या आपण जतन केले पाहिजे. याचं वैज्ञानिक कारण पाहताच म्हटलं तर पाया पडल्यामुळे आपल्या शरीरात सर्व जोड ताणले जातात, त्यामुळे ताण दूर होण्यास मदत होते. हा एक प्रकारचा व्यायाम आहे. खाली वाकून पाया पडल्याने डोक्यातील रक्तप्रवाह वाढतो, जो डोळ्यांसाठी अतिशय चांगला असतो. तसेच खाली वाकल्याने आपला अहंकार कमी होतो. वडीलधाऱ्या मंडळीबद्दल समर्पणाची भावना निर्माण होते. आता कोणाच्या पाया पडू नये. 1. पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये. एखादी व्यक्ती जर पूजा करत असेल तर त्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करू नये, अन्यथा पूजेत अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर मंदिरातही कोणाच्या पाया पडू नये असे योग्य मानले जात नाही, कारण मंदिर हे देवाचे स्थान आहे आणि तिथे पाया पडल्यास मंदिराचे पावित्र्य भंग होऊ शकते. कारण मंदिरामध्ये देवापेक्षा श्रेष्ठ कोणच नसते. म्हणून मंदिरात कधीही कोणाचा पाया पडू नये. पुजारी व्यक्तीच्या पाया पडू नये. 2. कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये. हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचे रूप मानले जाते. कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते, त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्रात सांगते. कुमारी मुलींनी पायांना स्पर्श केल्या असता माणूस पापांचा भागीदार बनू शकतो. हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाचा आणि भाचीला आपल्या पायांना स्पर्श करू नये, कारण भाचीला काशी स्वरूपात मानलं जातं. 3. स्मशानभूमीतून आलेल्या व्यक्तीच्या कधीही पाया पडू नये. हिंदू धर्मात असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्ती स्मशानभूमीवर परत येत असेल तर त्या व्यक्तीच्या पायाला हात लावू नये. मग तो आपल्यापेक्षा कितीही मोठा असला तरी असे करणे अशुभ मानले जाते. 4. तसेच झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये. झोपलेल्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श देखील करू नये, कारण झोपलेली व्यक्ती मृत दिसते आणि आपण मृत व्यक्तीच्याच पाया पडतो असे होते. 5. आपल्या शत्रूला कधीही नमस्कार करू नका, कारण त्यांच्या मनात आपल्याबद्दल कायम द्वेष असतो. आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते, त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्याला नकारात्मक ऊर्जा मिळते. म्हणून शत्रूला कधीही नमस्कार करू नका. 6. साधू संन्यासी यांच्याकडून पाया पडून घेऊ नये. साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे, मात्र त्यांना कधीच आपल्याला पायाला पडू देऊ नये, कारण ते त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात. 7. जावयाने कधीही सासरच्या पाया पडू नये असं म्हणतात, कारण पौराणिक कथेनुसार शंकराने आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती. 8. भाच्याने मामाच्या कधीही पाया पडू नये, कारण कृष्ण कथेनुसार असे सांगितले जाते की कृष्णाने कंस या मामाचा वध केला होता. 9. एखादी व्यक्ती जेवण करायला बसली असेल तर तिच्या पाया पडू नये. 10. प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये. तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने कितीही मोठी असली तरी तुमच्याबरोबर निघणार नसेल तर त्यांना नमस्कार करू नका, यामुळे अपमान होतो. कोणाच्या पाया पडल्याने भाग्य वाढते. मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्याने आपला बुध ग्रह मजबूत होतो. वयस्कर माणसाच्या पाया पडल्याने केतू ग्रह मजबूत होतो. आपल्या वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो. काकी, आजी, आई, मावशी यांच्या पाया पडल्याने आपल्या कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत होतो. मोठ्या भावाच्या पाया पडल्याने मंगळ ग्रह मजबूत होतो. संत, गुरु व ब्राह्मणांच्या पाया पडल्याने आपला गुरुग्रह मजबूत होतो. तसेच वहिनीच्या पाया पडल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो. सासरच्या लोकांशी नेहमी चांगले संबंध ठेवले तर आपला राहू ग्रह देखील मजबूत होतो आणि आपल्या कामामध्ये येणारे अडथळे आपोआप दूर होत जातात. राहू ग्रह आपल्या कामामध्ये अडचणी आणत असतो, त्यामुळे राहू ग्रह जर मजबूत झाला तर आपल्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी आपोआप दूर होतात. आता कोणाला ओलांडू नये. कोणत्या प्राण्याला ओलांडू नये. तसेच अग्नीला चुकून सुद्धा ओलांडू नये. कधीही पाय लागू देऊ नये. अग्नीला पाय लागणे फार अशुभ मानले जाते. यामुळे अग्निदेवाचा अपमान होतो. ज्या खुंट्याला गाय किंवा वासरू बांधलेली असते त्या दोरीला ओलांडू नये.
केस, भस्म, गंध अशा पवित्र वस्तू ओलांडू नयेत. कापलेली नख कधीही ओलांडू नयेत. कोणत्याही अंड्याचे कवच कधीही ओलांडू नये. अंड्याचे कवच ओलांडणे अतिशय अशुभ मानले जाते. कोणाच्याही जेवणाची ताट कधीच ओलांडू नये किंवा मग ओलांडलेले ताटातील जेवण कधीच खाऊ नये. असे जेवण खाल्ल्याने दोष निर्माण होतो. या 4 लोकांचे आपल्या घरी आगमन होणे शुभ मानले जाते. जर तुमची नणंद तुमच्या घरी येत असेल तर तिने 4 दिवस राहून तिचा पाहुणचार करणे अतिशुभ मानले जाते. नणंद तुमच्या घरी येणे अतिशुभ मानले जाते, त्यामुळे तिचा कधीही आपल्या घरामध्ये अपमान करू नका. 4 दिवस ती राहिली तेवढा वेळ प्रेमाने वागवावे आणि तिचे शुभ आशीर्वाद घ्यावेत. यामुळे आपल्या घराची देखील प्रगती होते. म्हणून नंदेला कधीही अपमानित करू नये. आपल्या घराला कधीच काही कमी पडत नाही. घर सदैव भरलेले राहते. जावयाचे पाय तुमच्या घराला लागणे अतिशय शुभ असते. म्हणून जावाई तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या घरासाठी ते अत्यंत शुभ असते. मात्र जावयाने घर जावई होऊन राहू नये. तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणे तुमच्यासाठी खूप शुभ असते. तुमच्या घरी कोणी संत, महापुरुष, गुरुजी येत असतील तर त्यांची शुभ पावले तुमच्या घराला लागणे अत्यंत शुभ असते. शेवटच्या आणि महत्त्वाचे, आई, वडील व गुरु यांची सेवा करणे सर्वात उत्तम तपश्चर्या आहे. पुंडलिकाच्या तपश्चर्येमुळे विठोबा त्यांच्यावर प्रसन्न झाला होता. मुलांनो, पुंडलिकेचा आदर्श समोर ठेवून आपणही आई वडिलांची मनापासून आज्ञेचे पालन करणे, त्यांची लीन भावाने सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. आई वडील संतुष्ट झाल्यास परमेश्वरही प्रसन्न होतो. यासाठी मुलांना आई वडिलांनी सांगितलेले मनापासून ऐका. त्यांच्या कामात त्यांना मदत करा. त्यांना देवासमान मानून सेवा करा. शेवटी एवढेच म्हणेन की आईची माया, पित्याची छाया, सोबत मिळालेले संस्कार, 7 जन्मही अपुरे फेडण्यास तुमचे उपकार. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की टाईप करा. हर हर महादेव. धन्यवाद.